हाय फ्रेंड, नमस्कार. आज मी बनवणार आहे उडदाची भजी. तर त्यासाठी मी घेतलेली होती 1 वाटी उडदाची डाळ. ती 3 तास धुवून 3 तास मी भिजत घातली होती आणि 3 तासानंतर ती मिक्सरला मी अशी बारीक करून अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे जरा 15-20 मिनटं हे मिक्सर असं ठेवून द्यायचं आहे. बारीक करून झाल्यानंतर असं ठेवून द्यायचं. 15-20 मिनिटानंतर आपण ह्याची भजी सोडून घेणार आहोत तेलामध्ये. तुम्ही बघू शकताय 15 मिनिटानंतर पीठ असं झालेलं आहे. ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं चमच्याने, जेणेकरून ते हलकं व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं फेटून घ्या. पण आता फेटून घेते. पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे मी. जरा हलकं व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे असं पडायला पाहिजे. आता चांगलं हलकं झालेलं आहे ते. त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेते मी. परत मिक्स करून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. खरं म्हणजे ह्या मी पिठामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे, एकदम प्लेन साधं. तुम्हाला जर काही ॲड करायचं असेल तरी तुम्ही ॲड करू शकता. जिरा राईची फोडणी त्याच्यामध्ये देऊ शकता, कांदा घालू शकता थोडंफार, परत आलं लसूण पेस्ट घालू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही भजी करू शकता. पण माझी मुलं खायची आहेत म्हणून मी फक्त प्लेनच केलेलं आहे, कारण चटणी तिखट आहे. त्यासाठी मी पीठ एकदम प्लेन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच ॲड केलं नाही, फक्त मीठ घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये भजी एक एक करून सोडणार. चमच्याने सोडायची. गॅस बारीक ठेवायचं. भजी सोडून बघा कसले मस्त फुगूनवरती येतात. फक्त पीठ चांगलं फेटून घ्यायचं, जेणेकरून ते हलकं व्हायला पाहिजे. हलकं झालं की छानपैकी ते फुगून वरती येतात आणि स्पंजी होतात. मेन तुम्हाला स्पंजी भजी पाहिजे असेल तर तेवढा प्रयत्न करायलाच पाहिजे. हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं. तळलेली भजी आता आपण काढून घ्या. अशा प्रकारे सर्व भाज्या आपण काढून घेणार आहोत. विजून होईपर्यंत मी इथे चटणीची तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे. पीठ मळून मी ठेवलेलं आहे. आता पीठ 15 मिनटं ठेवून दिलेलं आहे. त्यामध्ये मी आता चटणी करून घेणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं किसून घेतलेलं आहे, साखर, मीठ, मिरची, लसूण हे साहित्य लागणार आहे. आता मी मिक्सरला बारीक करून घेते. चटणी बारीक करून झालेली आहे तयार. मीठ टाकून आता थोडा वेळ जरा पीठ ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार आहे, तिला आपण फोडणी देऊन घेऊया. मी कढई अशी ठेवलेली आहे गॅसवर. तेल घालून घेते. तेल गरम झालं. आता मी राई घालून घेते. तयार झालेली चटणी घालून घेऊ. चटणीला उकळी येऊन द्यायची नाही, फक्त गरम करून घ्यायची. पाणी थोडं ॲड करून गरम करून घेऊया. चटणी गरम झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपली चटणी तयार आहे. प्लेट तयार झालेली आहे. उडदाची भजीची चटणी, भजी आणि मिरची एक नंबर लागते. तुम्हीही करून बघा आणि सबस्क्राईब करा.